गैर कानूनी रेती के कारोबार पर जिला इंतजामिया ने कदगन लगा दिया है। नांदेड़ में बड़े पैमाने पर रेती की कालाबाजारी की जा रही थी। जिला इंतजामिया ने अचानक कार्रवाई करते हुए रायगांव के करीब रेती की कालाबाजारी को रोक दिया। कार्रवाई के दौरान रेती की नक्काशी के लिए इस्तेमाल की जाने वाली मशीनों को जब्त कर लिया गया। बड़ी मशीनों को जब्त करके ले जाने की मुश्किल को देखते हुए जिला कलेक्टर की हिदायत पर इन मशीनों को धमाकों से उड़ा दिया गया। तहसीलदार ने इस मामले की मालूमात फराहम करते हुए कहा कि रेती की कालाबाजारी को रोकने के लिए मजीद कार्रवाइयां अंजाम दी जाएगी। काल दिनांक 21 रोजी रविवार असताना देखील आमची पथकांना आम्ही सूचना केल्या की तक्रार येत होत्या की वाळूची चोरी होत आहे काही ठिकाणाहून। तर आमचे नायब तहसीलदार श्री मुगाजी काकडे आणि माझे सर्व मंडळ अधिकारी तलाठी यांनी गस्त घालीत असताना अंदाजे सकाळी 10:30-11च्या सुमारास राहेगाव येथे सक्शन पंप आणि बोट असं मोठे सामग्रीचा वापर त्या ठिकाणी त्यावेळेस ती बंद होती, परंतु त्याचा वापर अधिक करीत होती मंडळी आणि नदी पात्रामध्ये ती आढळून आली। त्यानंतर त्याची माहिती आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना दिली आणि त्यानंतर प्रत्यक्ष स्थळावर जाऊन ती बोट आणि सक्शन पंप हे एवढे मोठे होते की ते जप्त करणे किंवा त्याची वाहतूक करणे शक्य नाही असं लक्षात आल्यानंतर त्याला नष्ट करण्याचा शिवाय दुसरा काही पर्याय नव्हता। अशा वेळेस ती नष्ट करण्याची परवानगी माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडून घेतली आणि ते जागेवरच संध्याकाळी 5च्या सुमारास आम्ही नष्ट केले आहे। यासाठी जिलेटिनचा म्हणजे ज्यांचे लायसन्स आहेत अशा व्यक्तींना आदेश दिले आणि त्या जिलेटिनचा वापर करून ते नष्ट करण्यात आले। त्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात आली होती। तसंच यानंतर देखील या कारवाया महसूल विभागामार्फत चालूच राहणार आहेत आणि सक्त कारवाया करण्यात येतील आणि जे मंडळी यामध्ये असतील त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल करण्यात येतील। कालच्या प्रकरणात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे।